तर हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. जसं की लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला माझा फेस तर दिसलाच नसेल, कारण की मी भरपूर अंडर कॉन्फिडन्स फील करत होतो. पण जसं जसं ब्लॉग बनवत गेलो ना, तशी तशी जी मजा आली ना, काय बोलू तुम्हाला. तुम्हाला पण मजा आलीच असेल. जर कोणी व्हिडिओ नाही बघितलाय तर तुम्ही जाऊन बघा. लास्ट ब्लॉग होता आपला चर्चगेटचा, फॅशन स्ट्रीटचा. तिकडे मी कपड्यांची माहिती दिलेली, तुम्हाला कसं जायचं, कसं काय करायचं, कुठून घ्यायचं, काय बार्गेनिंग कशी करायची, काय त्याची माहिती दिली होती. आज आपला सेकंड ब्लॉग होत आहे चालू, आणि आपण चाललेत कुठे, गेस्ट सगळ्यांची फेवरेट जागा, बोले तो गोवा. भरपूर टाइम झाले आपण प्लॅन, आता गेली 4-5 वर्ष झाली आमचा प्लॅन चालू होता. पण कधी हा फ्रेंड नाही बोलेल, तो फ्रेंड नाही बोलेल, पैसे नाही, सुट्टी नाही, जॉब आहे, फॅमिली इश्यू आहे, काय ना काय निघायचं. पण यावेळी प्लॅन एकदम फुल ऑन सक्सेसफुली झालाय. सिल्वर हे काय व्हिडिओ मध्ये दाखवत आहे, पण आपला हा पसारा ह्याच्यामधून निघाला. ही बॅग मिकी माऊस बघू शकता तुम्ही, सिम्बॉल. लहानपणी कार्टून बघितलंय की नाही हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. तर आपण ही बॅग घेऊन गोवा चालले, कारण की आपल्याकडे ऑप्शनच नव्हतं. एक तर आपल्या गाडीमध्ये स्पेस कमी आणि लोकांनी भरपूर बॅगा घेतल्या, आपल्याकडे ऑप्शन नाही. तर पॅकिंग चालू झाली आपली गोवाची, बघू शकता तुम्ही. टी शर्ट विशर्ट सगळे नवीन कपडे घेतलेत, शॉपिंग केले तुमच्या भावाने फुल ऑन. बघू शकतात कपडे तुम्ही, फुल जोरदार शॉपिंग आहे. तशी काही एवढी पण मोठी नाही केली. हा, पण जे पण हे घेतलंय आपण फॅशन स्ट्रीट मधून घेतलंय. एकूण एक गोष्ट एफ एस मार्केटची आहे, आणि कमीत कमी किमतीत. म्हणजे जसं की 200 रुपयामध्ये भेटलेलं पॅन्ट आहे, ही आम्हाला 300 रुपयामध्ये पॅन्ट भेटलंय. हे टी शर्ट बघू शकता 300 रुपीज मध्ये. म्हणजे बघा तुम्ही स्वतःच बघा काय टी शर्ट आहे, एवढं ग्रँड, एवढं सेक्सी टी शर्ट आहे. हे 300 मध्ये, आणि हे शॉप मध्ये मी विचारलंय 700 to 800 समजतं. म्हणजे डिफरंट. म्हणून सांगतो तुम्हाला, ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांनी जाऊन ब्लॉग चेक करा, तो तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये भेटेल. गणपती बाप्पा मोरया. परत एकदा गणपती बाप्पा मोरया. आता पेट्रोल भरलेलं आहे, आणि पेट्रोल भरून आम्ही आता निघातोय गोव्यासाठी. आमची ट्रिप सुरुवात होते. तर बघू शकतात आपली पब्लिक, पुढे पब्लिक शोर करो, गोवा इज ऑन. तर पुढे भेटूया आपण. आता पुढे तुम्हाला मी सांगतो आम्ही कसे जाणार आहे, कोणत्या रूट फॉलो करणार आहेत, काय करणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतो. तर आपण निघालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण मुंबईला आहेत. आम्ही जाणार होतो ठाणे रूटला, पण भरपूर मोठा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की एक्सप्रेस वेने जाऊया, जेणेकरून आपल्याला बॅक प्रॉब्लेम आणि नको व्हायला. म्हणून आम्ही 8च जण घेतलेत. म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये 4-4 जण असणार. आपल्या अशा 2 गाड्या आहेत, एक गाडीमध्ये 4, दुसऱ्या गाडीमध्ये 4. हा बघा, मी वर्ली लिंक कनेक्ट केला आहे. गरज नव्हती तरी पण आम्ही केला, कारण की इथून गेले नव्हते आम्ही, त्याच्यामुळे. आणि मग नंतर आपण अटल सेतू कनेक्ट केला आहे. तुम्ही बघू शकतात लोगोमध्ये तुम्हाला गोवा दिसेल. जसा गोवा दिसला तशी फुल एनर्जी पॉवर मध्ये होती सगळ्या मुलांची. आणि अटल सेतू क्रॉस झालाय. 5-5 मिनिटाला आपली माणसं ब्रेक घेतात, तुम्ही बघू शकता. ते पण कशासाठी? फोटो काढूया, चाय पिऊया, सिगरेट पिऊया. त्यांचं हेच चाललंय कधीपासून. हा, काही ना काही टाइमपास करतच चाललंय. पण ठीक आहे, तीच मजा आहे. आणि आम्ही गाडी पण त्याच्यासाठीच घेतलेली. नाही तर आम्ही काय ट्रेनने पण जाऊ शकतो. आता लोणावळा पोहोचल्यावर आपण बघू शकतात बोगद्यातून गाडी निघाली आपली आता फुल पॉवर मध्ये. इथपर्यंत सगळ्यांचा जोश चांगला आहे. पण पुढे जाऊन सीन होतो आपला हा वाला. आपल्या नशिबात ट्रॅफिक ही फिक्स आहे भावांनो. तिकडे पण बघितलं आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये पण ट्रॅफिक फुल होती म्हणून लेट झालेलं. इकडे पण तोच सीन. लोणावळ्याच्या घाटात पुन्हा वाट लागली आमची, माहिती आहे का तुम्हाला. इकडे कमीत कमी 1-1.5 तासाच्या पण वरती आमचा टाइम वेस्ट केला, नाहीतर आम्ही भरपूर लवकर पोहोचू शकले असते. इथे पण तोच सीन, नुसते मोठ्या गाड्याच गाड्या, आणि ते लोड गाड्या असतात, त्याच्यामुळे ते हळूच चालवतात. आणि मग सगळीकडून चालवतात, हे त्यांचं चुकते. जर कोणते मोठे म्हणजे मोठी गाडी चालवणारे ड्रायव्हर असतील त्यांनी एक साईडून चालवा. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघू शकता तुम्ही, सकाळ झालेली आहे. मस्तपैकी व्ह्यू, मस्त सुंदर असा व्ह्यू दिसत आहे सगळीकडे. आणि लास्ट टाइम आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन भेटलं नाही, आणि आता तुम्ही बघू शकतात आपल्या साईबाबांचं दर्शन भेटलं आहे, तुम्ही घेऊ शकता ते. तर आपण सातारा क्रॉस केलाय, आणि व्ह्यू थांबायचं काही नावच नाही घेता. हीच खरी मजा आहे फोर व्हीलर घेऊन यायची, कारण की व्ह्यूज ते भेटतात ना, त्याचं तो म्हणजे कंपॅरिझन नाही करू शकत आपण. आणि ह्याच्यासाठीच आम्ही गाडीने आलेले. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं चांगलं नाही दिसत आहे, पण समोरासमोर आम्हाला भरपूर मजा आली. आणि मग नंतर आम्ही इकडे थोडासा स्टॉप घेतला, कारण की हा व्ह्यू तर बघण्यासारखा होता. म्हणजे काय बोलू तुम्हाला, काय व्ह्यू दिसत होता हा. मी शब्दात म्हणजे बोलू नाही शकत तुम्हाला.
तर या मोबाईल मध्ये एवढा नाही दिसत आहे. हे बघा आपली पोरं बघा काय करतात. व्ह्यू एन्जॉय करायचं तर आपले चाललेत फोटोशूट आणि मस्ती, अजून काय नाही. पण बाकी तुम्ही एन्जॉय करा, पण तुम्हाला एवढं मजा नाही येणार तेवढी आम्हाला मजा आली. आणि त्यानंतर हा घाट लागला जो बापरे बाप! काय हा घाट आहे. नागमोडी घाट बोलतात वाटतं याला. जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हा घाट एवढा डेंजरस आहे ना, म्हणजे काय बोलू तुम्हाला. आता मी फास्ट फॉरवर्ड केलाय म्हणून तो फास्ट दिसतोय तुम्हाला, पण नाहीतर आम्ही भरपूर केअरफुली आले. जर कोण नवीन ड्रायव्हर असेल तर त्यांनी जरा सांभाळून चालवावे. कारण की आमच्यात पण नवीन ड्रायव्हर होते. तर सांभाळा जरा स्वतःला. स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. आणि हा आला आपला मंकी पॉइंट इकडे आणि आम्ही इथे त्याचा पॉज घेतला. कारण की इथे पण व्ह्यू एकदम बघण्यासारखं होतं. ती नदी दिसते का तुम्हाला? अक्षरशः सुंदर असा व्ह्यू देत होती ती नदी. पण ते हा व्हिडिओमध्ये असा एवढा सुंदर नाही दिसत आहे. पण आम्हाला समोरासमोर भरपूर सुंदर दिसत होता हा. आम्ही जो एन्जॉय केलाय ना, स्वर्ग म्हणजे हेच आहे. म्हणून भावांनो निघा बाहेर, गोवाचा प्लॅन करा, गाडी काढा, निघा. बजेटचा विचार करू नका, थोडं कम बजेट घ्या, पण निघा, बाहेर निघा. आपण पोहोचलोय गोवामध्ये तुम्ही बघू शकतात. तर मी तेच बोलत होतो बजेटचा विचार करू नका, थोडंफार वरती-खालती करा, पण निघा तुम्ही. तुम्ही इथे पोहोचतील तेव्हाच खरी मजा येईल. मित्र असतील तर मजा असते. पैसे काय आज आहेत, उद्या नाही. उद्या परत कमवू. लोनमध्ये तर आयुष्यभर लोनमध्येच काढणार आहे तुम्ही. तर तुम्ही गोव्याचे आता मजे घ्या. आता आम्ही पोहोचलोय. मध्ये मी ब्लॉग शूट नाही करू शकलो कारण की मी झोपलेलो त्याच्यामुळे. आता जाऊन तिकडे रूम घेतो आणि थोडा आराम करतो आणि मग रात्री मचवूया. पब्लिकने मजबूत मचवलंय पुढे बघायला भेटेल तुम्हाला. तरी आम्ही भरपूर कमी शॉट्स टाकलेत म्हणजे मी. कारण की ते जरा जास्तच वरगलं होत होतं. तरी पण जेवढं बघण्याच्या लायकीचं होतं तेवढं मी टाकलंय. तर तुम्ही एन्जॉय करा पुढे. 5, 6, 7, go! स्पीकर दे स्पीकर